एक पोस्ट, एक प्रवास आणि सक्सेस स्टोरी। ही गोष्ट सुरू झाली ती सोशल मीडियावरून। एका सुशिक्षित तरुणाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये। ग्राफिक डिझायनर असलेला हा तरुण आता रिक्षा चालक आहे, पण त्यानं चांगल्या पगाराची नोकरी का सोडली, त्याच्यावर नोकरी सोडून रिक्षा चालवण्याची वेळ का आली, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झालेत ना। चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। मुंबईच्या कांदिवलीत एका छोट्याशा घरात राहणारा हा आहे कमलेश कामतेकर। ग्राफिक्स डिझायनर अशी त्याची एकेकाळची ओळख, पण सध्याची त्याची ओळख आहे रिक्षा चालक। त्याचं झालं असं की 5 महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली, पण अस्वस्थ न होता त्यानं शून्यातून नव्या जोमानं पुन्हा सुरुवात केली। 14 वर्षांच्या कामाच्या अनुभवावर कुठेतरी नक्की नोकरी मिळेल असं त्याला वाटलं। काही ठिकाणी त्यानं मुलाखतीही दिल्या, पण कुठेच कामाचं काही जमेना। आणि मग त्यानं रिक्षाचं हँडल हाती घ्यायचं ठरवलं। अंधेरी शिफ्टमध्ये मी एका कंपनीत कामाला होतो, वेस्टर्न आउटडोर इंटरॅक्टिव्ह। तिथे मी जवळपास 6 वर्ष मी कामं केली। त्याच्यानंतर 2019ला 21 जानेवारी 2019ला मी सेकंड माझा जॉब गोरेगाव इथे विसव डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड इथे माझा जॉब लागला होता। लिंक्डइनवर मी कंटिन्युअसली दिवसभर मी लिंक्डइनवर असायचो। जे मला भेटायचे तिथे मी अप्लाय करायचो। नोकरीवर मी अप्लाय करायचो, Naukri.com उत्तर घ्यायची। सो लिंक्डइनवर तर माझा एकूण एक माझे सगळे ॲप्लिकेशन रिजेक्शन व्हायचे। मला तिथून काहीच यायचं नाही की कारण काय? कारण काय नाही, कारण फक्त मला ते एक मेल यायचा लिंक्डइन करून की म्हणजे ते प्रॉपर त्या कंपनीकडनं की अनफॉर्च्युनेटली वी कॅन नॉट गो विथ युअर प्रोफाईल, बेटर लक्स नेक्स्ट टाइम करून। एवढाच फक्त जो त्यांचा बहुतेक सगळ्यांना सेमच मेसेज असतो। कुठेही नोकरी मिळेनाशी झाली, घर चालवणं कठीण झालं, तेव्हा कॉर्पोरेट नोकरीला लाथ मारायचं त्यानं ठरवलं। फॉर्मल पोशाख बाजूला ठेवून रिक्षा ड्रायव्हरचा युनिफॉर्म अंगावर चढवत त्यानं नव्या आयुष्याचा गिअर टाकला। माझी लास्ट सॅलरी होती 69,000, 69,000 रुपये माझी मंथली सॅलरी होती। सो मी म्हटलं मला तेवढी जरी सॅलरी भेटली तरी मला इनफ आहे, जी आहे तेवढी। पण ते बोलायचे की नाही, आम्हाला तेवढं आमच्याकडे बजेट नाही, सो तुम्ही त्याच्या अर्ध्या लेवलवर तुम्ही कामं करू शकाल का, की आमच्याकडे फक्त 40-45,000च आमच्याकडे बजेट आहे, सो तुम्ही त्या लेवलला तुम्ही काम कराल का? ती सॅलरी जड होतं हे सगळं, खूप होतं पचवणं। कारण मला सुरुवातीला जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो कॉर्पोरेटमध्ये, तेव्हा असं शिकवलं गेलं की तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कोण उभं करणार नाही। पण आता माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर मला अशी उत्तरं भेटली की सर तुमच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, आम्हाला एवढा एक्सपिरियन्स नको आहे। मी स्वतःचा माझा धंदा जो काही व्यवसाय असेल छोटा मोठा मी चालू करायचा मी ठरवलं। सो तेव्हा माझ्या डोक्यात ते ऑटोचं होतं डोक्यात की आपण ऑटो चालवली पाहिजे। आता आयुष्यात रिव्हर्स घ्यायचाच नाही असं त्यानं मनाशी पक्क केलं। ग्राफिक डिझायनर ते रिक्षा चालक असा 5 महिन्यांचा प्रवास त्यानं शब्दात मांडला आणि सोशल मीडियावर शेअर केला। बस ही पोस्ट व्हायरल झाली। 6 महिने मी घरात होतो। 6 महिने मला कोण दुनिया मला विचारायला आली नव्हती की तू 6 महिने घरात आहे तर तुला काही मदत हवी आहे का। जे काय होतं ते सगळं आपल्याला बघायचं होतं। सो 6 महिन्यात मी काय कष्ट केलेत किंवा माझं घर कसं चालवलंय विथ 0 इन्कम, जी माझी प्रिव्हियस सेव्हिंग होती त्या खर्चातून माझं घर चालवलं। जेव्हा मला सांगितलं की रिक्षा घ्यायची आहे तेव्हा थोडं शॉकिंग होतं माझ्यासाठी, कारण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स होता आणि आता सडनली एकदम ऑटो चालवायची असा पूर्ण चेंज होतं। तरी पण थोडा विचार केला, म्हटलं ठीक आहे होत असेल, कारण जॉबचं तर कुठे होत नव्हतं, त्याच्यामुळे मग ठीक आहे ॲक्सेप्ट केलं। आणि रिस्क तर वाटतेच आहे, अजूनही वाटते, पण विश्वास आहे की जे काही करतील ते व्यवस्थित करतील। अगदी हालाकीच्या परिस्थितीतून, गरीब परिस्थितीतून मोठ्या पदावर पोहोचलेल्या माणसांच्या संघर्षमय कहाण्या, त्यांची उदाहरणं आपण ऐकली आहेत। मात्र कमलेश कामतेकरचं उदाहरण या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे। कुठलंही काम मोठं नाही किंवा मग ते छोटं नाही, छोट्या कामाला मोठं करण्याची जिद्द कमलेश कामतेकरनी बाळगली आहे। त्यामुळं जॉब गेल्यानंतर सुद्धा भाड में जाए नौकरी असं म्हणत त्यांनी ही नवी कोरी रिक्षा घेतली आहे आणि रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे। आणि याच निर्णयाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होतं आहे। खरं तर कॉर्पोरेटमध्ये तासनतास काम करणाऱ्या एम्प्लॉईजला
कमलेश एक मोठा धडा देतोय. जर तुमचा जॉब गेला किंवा जॉब मिळत नाहीये तर तुम्ही हार मानू नका, तुम्ही रडत बसू नका, तर तुम्ही परिस्थितीशी 2 हात करा आणि एक नवी सुरुवात करा. आणि अशीच नवी सुरुवात कमलेश कामटेकर या मराठी तरुणाने केली आहे. आणि त्यामुळेच ज्या प्रकारे सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतं आहे तसंच त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्याच्या या नव्या सुरुवातीला, नव्या निर्णयाला आणि नव्या कामाला ABP माझ्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.